चला तर आता निघालेलो होतो आम्ही कामानिमित्त थोडंसं बाहेर तेरला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर गेल्यानंतर पण मी थोडासा ब्लॉग शूट करेल. तर हे आहे माझं बाहेरचं घर आहे. ही कसं आहे बघा, इथं गरम होतं म्हणून थोडीशी हे जाळी टाकलेली आहे हिरवी. ते झाडं वगैरे लावलेले आहेत छानसे. ते छान झाडं आले बघा. हे आंब्याचं झाड, परत फुलाचे झाडं ते सुंदर आहेत. आणि इकडं आतमध्ये असं आहे आतमध्ये. देवा ये की बाहेर. देवा, देवांश कुठे गेला देवांश? हे बघ, हे बघ देवांश, चल फोटो काढायचा. चल ये इकडे, चल. हे बघ, हे बघ, चल. येत नाही, लाजतोय तो. देवा इकडे बघ, इकडे बघ. जिश कुठे तुझी? जिश, जिश कुठे आहे? कुठे आहे जिश? जिश बाहेर नाही का जायचं तुला? हे माझा भाचा रडका नाही सोडत जा. निघालो मग आम्ही सर्वजण. भावाची रिक्षा आहे, मग त्याच्यामध्ये चाललो होतो. आणि ऊन खूप आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. काही ना काही कामं निघतच असतं इकडे आले की, त्याच्यामुळे फिरावं लागतं. आता काय ऊन जरी असलं तरी थोडंफार कामं असतात, त्याच्यासाठी फिरावंच लागतं. बघा किती ऊन आहे. तिकडल्या आपल्या नाशिकपेक्षा इकडे जास्ती ऊन आहे. तिथले सर्व कामं आवरले आणि मग धाराशिवला आलो आम्ही. धाराशिवला पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळेच आलो होतो धाराशिवला. आणि खूप भूक पण लागलेली होते. आम्ही खूप आधी, खूप जुना आहे ते, छोटासाच गाडा आहे त्यांचा वडापावचा. मग तिथे वडापाव खायला जायचं ठरलेलं होतं आमचं. इथे पुढे आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण लागला. मी इकडे गावी आले ना, मी तिथले वडापाव खातच असते, मला खूप आवडतं. या वडापाव खायला सर्वजण. फिरून थकलो ना, मग वडापाव खायला उतरलो इथे. यांचा एकदम फेमस वडापाव असतं, खूप आम्ही लहानपणापासून खातो. एकदम भारी वडापाव असतो त्यांचे. धाराशिवकरांना माहितीच असेल यांचा वडापाव किती फेमस आहे तो. छोटासाच गाडा आहे पण खूप छान बनवतात ते. भाऊ आहेत दोघंजण आणि आम्ही खूप आधीपासून खातो. खूप छान बनवतात आणि खूप गर्दी असते यांच्याकडे. बघा इथे माझ्या भावाने घेऊन आलं. छोटासा गाडा आहे पण खूप मेहनत करतात ते दोघं भाऊ आहेत. आणि छान वाटतं असं गाड्यावर का असं नाही गेलं, पण चांगलं असेल तर खायला काय हरकत नाही असं मला वाटते. हे बघा हे वडापाव आणि त्याच्यासोबत हे भुगा पण देता. सर्वांनी इथे वडापाव खाल्ले पोट भरून, कारण सर्वांनाच भूक लागलेली होती. जेवण जरी करून गेलं तरी बाहेर कुठे गेल्यानंतर भूक लागतेच. खूप छान लागले आणि गरम गरम असतं, एकदम गरम गरम. मला आता आलो आहे आम्ही टी व्ही बघण्यासाठी. भावाला टी व्ही घ्यायची. पहिली होती जुनी टी व्ही, पण ती काय खराब झाली थोडीशी, त्याच्यामुळे ते नीट करून घेण्यापेक्षा ती होत पण नव्हती दुरुस्त व्यवस्थित. त्याच्यामुळे तो बोलला चल टी व्ही घेऊ आपण, बघू. त्याच्यामुळे आलो आहे आम्ही शोरूमला टी व्हीच्या. त्या दुकानात आलो आहे. चला बघतोय आता कशा काय काय घेतो होय. आठ वर्ष अपडेट आहे कंप्लीट. 8 वर्ष अपडेट. बघत होते सर्वजण कोणती घ्यायची वगैरे, काय कशी आहे. आणि तितक्यात एवढा जोरात पाऊस आला ना, खूप म्हणजे खूप. हे बघा किती जोरात पाऊस आहे इकडे. मी आलं तसं ना खूप पाऊस येतोय, खूप म्हणजे खूप. मी जेव्हा निघाले म्हणजे सकाळून इथे पोचले होते सोलापूरमध्ये, तेव्हा पण खूप पाऊस होता. आणि आलं तसं 2-3 दिवस झालं पाऊसच पडतोय. हा देवांश याला तर खूप आवडतं बघायला टी व्ही. कार्टून वगैरे लागतं ना टी व्हीवरती, तर खूप आवडतं बघायला. सर्वांची बघून वगैरे झाली आणि मग इकडे फिक्स केली की बाबा हीच घ्यायची असं. मग त्यांनी दिली लगेच पॅक करून वगैरे. बघा छान आहे, मला आवडली. आणि मोठा पण आहे LED, खूप छान आहे. त्याला मोठाच घ्यायचा होता, छोटा होता पहिला, याच्यापेक्षा थोडासा छोटी साईज होती. मग आता बोलला मोठाच घ्यायचा थोडासा, मग त्याच्यामुळे LED मोठीच घेतली. तर बघा एवढी आहे,
छान आहे, मोठी आहे, मला पण खूप आवडली. आणि कंपनी पण बघा ही आहे, नवीनच आहे म्हणता, पण चांगली आहे कंपनी. इथे सर्वजणच आलेलं होतं. सर्वात जास्ती खुश ना देवांशच झाला. त्याला खूप कार्टून बघायला आवडतं, खूप म्हणजे खूप. जास्ती बघू नाही देत त्याचे आई पप्पा, पण थोड्या वेळ तरी बघावं असं वाटतं त्याला. तर खूप खुश होता, त्याला सगळं समजतं ना. टी व्ही घेतला असं खूप खुश होता तो. आणि सर्वांनाच आनंद पण झाला. खूप दिवसाचं चालू होतं त्याचं की घ्यायचा टी व्ही असं, पण काही ना काही अडचणी मागे राहायच्याच, मग त्याच्यामुळे राहून जायचं. मग आता घेऊनच टाकला. चल जाऊ दे मला घेऊन टाकतो. बघा इथे लावला टी व्ही लावायला 2-3 दिवस लागले, कारण ते फिटिंग वगैरे करायची होती. ते प्लाऊड वगैरे बनवून घ्यायचं होतं त्याला. पहिला टी व्ही होता पण ह्याच्यावर होता, टेबलवर ठेवलेला, त्याच्यामुळे हे प्लाऊड वगैरे बनवून घ्यायला वेळ लागला, 2-3 दिवस लागले. बघा इथं अंगाई लावलेली आहे. आमच्या देवांशला असे पण खूप आवडतात. आणि माझा भाऊ ना असे शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजाचेच गाणे त्याला दाखवतो, ऐकवतो. कसा आहे टी व्ही, छान आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. बोल की. हे बघा पूजा आहे, आमची भाऊजी आहे. दाद्या बघा दाद्या काय योगिता, कोणत्या माणसांना घेतलं कुरड्या कशी खायले बघा. आले की बसली कुरड्यावर लगेच खायला. लय भूक लागली तिला काय. पेरची मी माणसं बघते तुम्हाला. 6 वाजले, आत्ता चालू आहे घरी आम्ही. तर आत्ता चालू घरी, 6 वाजल्यात. आता चहा पाणी करायचं. कसा वाटला ब्लॉग माझा कमेंट करून सांगा. आणि गावाकडचा ब्लॉग कसा आहे काय नाही ते पण मला सांगा. चला बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.